नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज माझा यूट्यूब चॅनलचा पहिला व्हिडिओ आहे आणि तुम्हाला आम्ही चाललो आहे हरिहरगड आणि माझ्यासोबत 12 जण अजून आहे। आता मी तुम्हाला त्या लोकांची सगळ्यांशी भेटवतो आणि माझ्या पावसाळ्यातला पहिला ट्रॅक आहे आणि सगळ्यांनी मला सपोर्ट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। माझ्या बाजूला अजून 2 मित्र बसलेले आहेत। एकाचं नाव आहे सिद्धार्थ गुमकर आणि एकाचं नाव आहे स्वराज भोगडे। हिचं नाव आहे पारस परब। हिचं नाव आहे माझा मित्र पुण्यावरून आला आहे। हिचं नाव आहे अथर्व पवार आणि हिचं नाव आहे यश रायडे। आणि माझे 2 कोकणी मित्र माझ्या बाजूला बसलेले। सॉरी, अरे हिचं नाव आली आणि हिचं नाव साई। हिची काळी जुबान एक नंबर। अरे बोला भिकाऱ्यांनो, बघताय ब्लॉगमध्ये आता आम्ही रिअल मॅड्रिडचे फॅन आहे मोठे, जरा जर्सी बिर्सी मित्र चैतन्य आमुख। नमस्कार। कसं वाटतंय तुला आमच्या सोबत येऊन? आबाद झाला। काहीचं नाव आहे हर्ष पवार। तर इथं एक किस्सा आहे थोडासा निघायच्या वेळीचा, तो माझा मित्र यश तायडे सांगेल। तिच्या आईला भरोसा नाही, तिच्या आईने माझ्यावर भरोसा। स्टेशनला पोचलेलो आहे आणि आता कसारा स्टेशनवरून आमची जीप बुक केली आहे। आता आम्ही तिथे जाऊ आणि भेटू। आणि आता आम्ही कसारा स्टेशनला आलो। आता रात्रीचे वाजले आहे 1:30 वाजलेले आहे आणि आम्ही आता पुढे निघू आणि आता आम्ही सगळेजण निघू आणि आता बघू आता पुढे काय होतं। ते बसण्याची गंमत आणि आता हा पाठी बस आणि फेकून दिलं आहे आणि हा पुढे बसायला चाललं आहे। हा अजून हे बघा यांची भांडणं चालू झालेली अशा प्रकारे परत। पुढे बसू का? हा पुढे पुढे आहे, कोण आहे पुढे? आणि आणि ते माझा मित्राने घेतलेली नको बाबा हे उलटीचा त्रास होतो त्यांनी पुढे बसा, बाकीचे मागे पुढे बसणार। स्वराज उलटी नाही होत ना? आता आम्ही सगळे चहा पिऊन आलेलो, तर आम्हाला व्हिडिओ काढायचा विसरलो। आता आम्ही आणि आता चहा पिऊन नाही मी बसतोय 2 मिनिटात। आता काका आले चहा पिऊन, आता आम्ही निघतोय। तुम्ही येऊ शकतात, बाबा का धाबा हॉटेल आहे आणि तुम्ही येऊ शकतात, खूप प्रशस्त ठिकाण आहे इथले तुम्ही। तर आता आमची गाडी थांबलेली आहे अशा प्रकारे। पहिला अडचण आलेली आहे कारण की इथे झाड लावलंय, तुम्हाला दिसतंय का नाही काय माहिती नाही। बघा हे झाड आहे, त्या झाडावरती तर पुरं ते बंद केलंय कारण की ते आपल्याला बोलताना आपलं ते झाड आहे ते बंद करून टाकले। पुढे कामं चालू आहे, तर आता आम्हाला अजून 1-2 तास लागेल। आता सरळ रस्ता आहे बाजूला तिकडे, अजून खूप वेळ लागणार आहे। आता आमचं प्लॅनिंग नाही माझ्याकडे। आता आम्ही तोच पाठचा रोड, हा रोड बंद आहे आता। तोच पाठी 1-2 किती 30-40-50 किलोमीटर आहे। आता त्या रोडला पाठी जाऊन परत त्या रोडला असं येणार आणि मग परत येणार आणि मग तो परत। आता तुम्हाला काय सांगू आमची गत, आता आमची उदास झाली आहे पूर्ण। आता सगळ्यांची उदास म्हटलं आता एवढं सगळ्यांना उलट्या बिलट्या होत आहेत, पण ते मी रेकॉर्डिंग नाही करू शकत कारण की मला पण होत आहेत ना। तर मित्रांनो कमीत कमी 2 तास लागले त्या ते क्रॉस करण्यानंतर। हालत तर खूप बेकार होती। तर आम्ही आता हर्षवाडीमध्ये तर उतरलोय, तर बघू आता कधी खाऊ आणि मग निघू। आता वाजले 4, कधी निघू आणि काय निघू काय माहिती नाही। पण तर आम्ही आता जेवायला बसलोय अशा प्रकारे। कमीत कमी 2 ते 4 तासानंतर आम्ही जेवायला बसलोय। तर आता सगळ्यांनी काय काय आणलंय तुम्हाला एक असा शॉर्ट दाखवतो, एकदम भारीवाला। तुम्ही प्रेमात पडशील आणलेल्या जेवणाबद्दल। मित्र काय खातोय? बघितलाच असेल कोणी काय काय आणलंय। आता आम्ही खाऊ आणि तुम्हाला भेटू थोड्याच वेळात। आता निघालोय, तर थोड्या गाडीपेक्षा आम्ही तिथे गाडी होती त्याच्यावर पुढे आलो आता सध्या तरी। मित्र तरी इथे म्हणा, हां जरा पुढे आलोय आता। तुम्ही इथे ते जरा हे काय बोलतात रे त्याला, बोलू सोड। हे काय तुम्ही आल्यावर तुम्हाला समजेल। आता आम्ही निघतोय पुढे, टॉर्च नाही भाई जरा समजून। आता जरा लाईट नाही, आता थोड्या टायमाने सूर्यप्रकाश येईल तेव्हा आम्ही सगळे क्लिअर दिसू।
आता जरा त्यांच्याकडे टॉर्च आहे, ते लोक तर पुढे गेले. तर आम्ही निघतो तर आहे तसं, पण आता वाटतंय जरा हरियर टफेस्ट ट्रॅक आहे. आता बघू किती टफ आहे आणि काय किती टफ आहे. तर माझे मित्र अर्धे पुढे गेले आणि अर्धे मित्र पाठी राहिले. आता अर्धे मित्र अजून पाठी राहतील कारण की त्यांना अस्थमाचा त्रास आहे. तर मी दिसतोय का ना तुम्हाला माहिती नाही, माझे दात दिसत असेल तुम्हाला, परत दिसायला लागले. माझ्या मित्रांनी माझ्यासाठी टॉर्च मारले, तो चालले. त्यांना काय माहिती कसला कॉन्फिडन्स आला आमच्यासोबत नाही चालायचं. सगळ्यांनी एकत्रनी जायचं, एकत्रनी यायचं, त्यांना समजत नाही. आणि आम्ही फायनली 10 मिनिटाची ट्रॅकिंग करून आणि गेटच्या जवळ आलेलो आहे. अशा प्रकारे तुम्ही आता बघू शकतात गेट किती सुंदर आहे. तुम्ही बघू शकता तिकडच्या ग्रामीण लोकांनी आणि गव्हर्नमेंटने किती तिथे, तर दिसतो का ना का माहिती नाही. तुम्हाला येताना दाखवायचा प्रयत्न करेन, चार्जिंग असेल तर फोनची. तुम्ही बघू शकतात. तर चला मोठी लाईट मार ना. चला भेटूया गणपती बाप्पा. चला माझा मित्र पण तेच सजेशन देतोय, चांगले शूज घालून या. तुम्हाला पण जरा वाटेल ट्रॅकिंग केली, नाहीतर सारखं सारखं पडून पडून तुमचं हे बघा सगळेजण बसले, दिसतात का नाही माहिती नाही. माझे मित्र आहे, तुम्हाला फोटोमध्ये दिसेल थंबेल मिंबेलमध्ये जरा ते. आता तुम्ही चालू आहे, तुम्हाला असे रॅलिंग दिसतील, तिथून आपल्याला वरती जायचं आहे. रेलिंग दिसतील, कट रेलिंग दिसतील आणि आपल्याला पुढे जायचं असं. तर तुम्हाला रेलिंगच्या बाजूनी जरा सांभाळून चालावे, कारण की त्यांनी आपल्यासाठीच बांधले. तुम्ही उगाचे फोटो बिटो काढा जाऊ नका आणि नीट एकदम वाटेल ते करू नका. आपल्यासाठीच त्यांनी बांधले सेफ्टीसाठी, आणि तुम्ही इथे येऊन अवलीगिरी करणार तर बरोबर नाही. जरा सुधरा. मित्रांना आत्ताच पाणी पियाला, त्याला पण तहान लागलेली. पाणी पितोय, तो पण बघतोय आमच्यासोबत येतोय. हर टायमाला आमच्या ट्रॅक सोबत एक कुत्रा तर येतो आमच्यासोबत आणि रस्ता दाखवतो. खरोखर कॅमेरामध्ये दिसतं का नाही मला माहिती नाही. आता हे बघा मित्र लोक खूप फोटो काढतायत, खूप एक्सायटेड आहे फोटो काढण्यासाठी. माझ्या पण इकडे ते आहे ते लिंबू पाणीचे आणि स्टॉल, तिथूनच आता पुढे निघतोय आम्ही. खरोखर 6 वाजले पण असं वाटत नाही. ते ही सकाळच वेगळी आहे आमच्यासाठी. तर चढतो तर आहे, तर अर्धे जण खूपच पुढे गेले. तुम्ही बघू शकतात हा असा रोड आहे, इथून तुम्ही वरती आले तर रॅलिंगच्या इथून स्ट्रेटच रोड आहे. तिसऱ्या स्पॉटवर बसलोय विश्रांती करण्यासाठी. मित्र माझ्याशी बोलत होता, त्याला ब्लॉग मध्ये नाही घेत, एकटे बोलतात ते, त्याला मी आता ब्लॉग मध्ये घेते. कोणाला घेतोय का तुमचे मत मांडा. आता कसं वाटतं तुम्हाला हा ट्रॅक करून? जरा आता तेवढा तो केलाय ट्रॅक केले, मला तर ठीक इझी वाटलं. साधा इझी मीडियम पण नाही, इझी लेवल. पण ती माती आहे ती खूप हे आहे जरा, हा थोडं चिकट. जो माझा स्वतःच्या हिमतीवर यावं, स्वतःच्या रिस्पॉन्सिबिलिटीवर यावं, दुसऱ्याच्या जीवन नाही यावं. एअर क्वालिटी खूप भारी, नाही सहन द्या आम्हाला. तेच मुंबईपेक्षा पण खूप चांगलीच आहे. पोल्युटेड आम्ही 10 जण दाखवली होती आणि 12 जण तुम्हाला बघायचे. दाखलच नाही. एक मुलगी आली आमच्या सोबत, 2 कॅमेरा लागेल. तर 2 कॅमेरा, एक कॅमेरामध्ये दिसते. तुला आता कसं वाटतंय पहिला ट्रॅक करून? ड्रोन कॅमेरा लागेल. नाही, हा पहिला ट्रॅक आहे तुझा खरं म्हणजे. तर तुला घरातल्यानी नाशिक जिल्ह्यामध्ये पाठवलंय आणि तुला कसं वाटतंय एवढा तू ट्रॅक केला अर्धा? साईन बघून आपण दुकानमध्ये आणि ते दिसतायत, ते ढग दिसतायत. तर बघू आपण आता पुढे रस्ता आहे, माझ्या पाठी रस्ता दिसत असेल भाई. तू पुढे जा, आम्ही तुला कॅचअप करू. तिथून जायचंय तर पुढे. आता हा बोलतो 5-10 मिनिटाचा ट्रॅक बाकी. काटे नको विसरू. सॉरी.
5-10 मिनिटासाठी बाकी राहिले. आता ते तुम्हाला पाठचं वाईट नाही, अशी वाईट स्क्रीन नाही ती पाठची धुकं ढगाते आपण नाही हो, हे ग्रीन स्क्रीन आहे. पण माझा मित्र बोलतो आम्ही ढगाते. ढगात आहे. चला पुढे भेटू. हरिहर फोर्टच्या खाली आहे. मला खूप खुशी होते आणि एवढी मजा वाटते, माझ्या डोळ्याच्या समोर वाटते. मी परत आलोय, तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला दाखवतो. चढतायत वरती, उत्कृष्ट असे फटाफट चढतायत. तुम्ही बघू शकतात हरिहर गड स्टेट 80 डिग्री. ती भारी वाटते बघताना खरोखर. तुम्ही हे क्षण कधी बघू नाही शकत परत. अरे घेट दिसायला लागलाय, घेट दिसायला लागलाय आणि इथे पकडायला खाची आहे. तुम्ही ग्रीप पकडून चढू शकतात. खूप मतलब खूप चढता खूप टफ होत चाललंय. आता मी चढतोय तर तुम्ही हे बघा, काय शिड्यांमध्ये जास्त गॅप आहे, पण असं पकडांना अशी गॅप आहे जे तुम्ही ग्रीप पकडून चढू शकतात. आता या शिडीमध्ये, ह्या शिडीला भरपूर गॅप आहे, भरपूरच मोठा आहे. 1-2 फुटाचा गॅप आहे, तरी पण सगळीकडे पकडायला चान्सेस आहे. आणि भारी क्षण काय माहिती दिसतंय काय आपल्याला काही नाही. माझ्या मित्राची फाटी आहे, कारण की इल्ले तुमचं असं आहे. पण नाही घाबरायचं नाही, डरक्या घे जीते. कसं वाटतंय तुम्ही बघा, कसं वाटलं. आपल्याला हे पण बघायचे दुर्बीन. हा दुर्बीन. आता तुम्हाला एक दुर्बीन भेटेल असतं, त्याच्यातून गड दिसायचे. समोरचा एक गड आहे कुठला तरी, तो दिसायचा. आणि फायनली ती दुर्बीन दिसलेली आहे. त्या दुर्बीन मधून आता आपण बघूया काय दिसतंय का नाही. ती दुर्बीन आहे, त्या दुर्बिनीतून आपले सैनिक दुसऱ्या एकदम खतरनाक सीन झाला. सगळे मित्र ते डिस्कशन करतात. माकडांची गँग आमच्यावर हमला केला. सगळ्यांच्या बॅगा बिगा. एक आमची मैत्रीण आहे, तिला सांगितलं सगळे. कसं वाटलं तुझ्या माकडांनी बॅगा घेतल्या तेव्हा. बरोबर तू मोबाईल काढला तर तिकडे रडले ना मी ही ओरडली, ही रडायला लागली. मी बोललो भाई गेला असतं तर मी काय केलं बिस्किट मी कोणाला दिलं एवढी घाण गॅंग वाटलं तुला. मला तर मजा आली. माझा काय घेतलंच नाही ना, बॅग नव्हतं ना बॅगेला तुला कसं वाटलं? कसं वाटलं रडायला लागले. बाई चैन टू चैन बॅग उघडली माझी. छान वाटलं. पण मला भीती खूप वाटली होती. 6 चैन निवडलं तुझ्या. ती घेऊन गेले. माझ्या मित्राला माहितीये कसं वाटलं. आम्ही दोघं बघत होतो. घेऊन थोडी गेले. घेऊन गेले ते एक छोटस मजा आली. माझ्याकडे तर काय नव्हतं असं घ्यायसारखं. मोबाईल होता फक्त. माझा फोन घेत होते, पण फोनवर हात ठेवला. तर माझा मित्र आहे, तो माझा फोन घेताना हसत होता. घेऊया आपण. काय वाटत होता माझा फोन फोन घेत होते आणि मी एकदम त्याचा स्वाद घेतो. अरे भिकाऱ्या, मित्रांचे फोन जात होते, ती रडल्या दोघी जणी. ते रिएक्शन बघून मला खूप हसायला येत होतो. खूप कारण की तू रेनकोट घालून होता ना, म्हणून तुला काय वाटलं नाही. भाई खरोखर माझ्या बॅग किती वाजले 7 कसे गेलं सांग. कोण भेटलं तर अनुभव भेटला. आता बॉल सगळ्या खिशात. मित्रा तू माझ्या मागे खरं सांग, कसं वाटलं? हा एक्सपिरियन्स कसा होता? सिच्युएशन होती. मला तर वाटत होतं उतरावा नंतर परत एकाने जरी त्यांना हात जरी लावला असता ना, गॅरंटी आम्ही खाली होतो सगळे. एक साथ खाली होतो सगळे. अरे सिद्धांत खरं बोलतो. अरे जास्त होत होते माझ्या बाजूला येऊन असं फटाफट चालायचं, म्हणजे त्यांना चाईन खोलायचा टाइम नाही भेटत. आता भाई खतम झाला. माझी बॅग दिसते. लास्टची बरं झालं तुझी टोपी नाही नेली. काढायला नाही भेटली माकडांमुळे. टोपी नाही नेली तुझी. आता अजून एक माझा मित्र, त्याला वाटतं, त्याला विचारलं नाही. इथे बस मित्र माझ्या बाजूला, इथे ये लवकर आता. तर तू सांग खरोखर कसं वाटलं मित्र म्हणले. पटेली करू नको, काय विचारते कसं वाटलं तुला आत्ताचा एक्सपिरियन्स? माकड हमला खडकर प्रवास होता. हा
खडकर अबे तिथे बसलेलं ना, तिथे बोलतात ना. खाली यायला लागलं ना, ज्या आरामात प्रकारे अंगावर आली ना सांगू बी शकत नाही. तिथे बसलो आपण. 2 मुली होत्या. नाही त्यांचा मी त्यांचा इंटरव्ह्यू घेतलाय दोन वेळा खाली जाऊ जाऊ शकत नाही. म्हणजे अर्ध्या रस्त्यात आलो, परत खाली गेलो होतो. एक मागं आमच्या मागे आता निघायचं आता आम्हाला तर दर्शन घ्यायचं. जरासं पण नाही सगळ्यांचंच आहे पण. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नट्टी कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नट्टी त्या नट्टीनं मारली मिठी मला त्या नट्टीनं मारली मिठी त्या नट्टीनं मारली गावात